हॅलो एव्हरीवन. हा व्लॉग सुरू होण्याआधी मी एक छोटा डिस्क्लेमर देऊ इच्छितो की या व्लॉगमध्ये मी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे काही बोललो आहे किंवा त्यांच्या राहत्या रायगडाबद्दल जी काही माहिती दाखवली आहे किंवा माहिती सांगितली आहे, ती पूर्णपणे मला जेवढी माहिती होती आणि माझ्या कानावर जे जे गोष्टी मी ऐकल्या किंवा पडल्या त्याच गोष्टी मी व्लॉगमध्ये दाखवल्या आहेत. तर रायगडाबद्दल किंवा श्री छत्रपती शिवाजी महाराजबद्दल मी काही चुकीचं बोललो असेल तर मला माफ करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही करेक्ट करू शकता. आणि बाकी यू कॅन एन्जॉय द व्लॉग. हॅलो, नमस्ते, नमस्कार. वेलकम टू माय न्यू व्लॉग अँड इट्स 3:22 इन द मॉर्निंग. आम्ही जाणार आहोत आज रायगडला आणि आमची बस आहे 4:15ची, जी आम्ही टेम्पो ट्रॅव्हलर बुक केली आहे. तर बघू, आता 3:20 झाले आहेत आणि माझी आंघोळ बाकी आहे आणि वाळू आता चाललं आहे आंघोळीला. एक जण चाललं आहे. महेश तर अजून झोपलेलाच आहे सध्या. तर मी पटपट पटपट आवरतो आणि तुम्हाला भेटतो जशी माझी आंघोळ होईल तसं. आता वाजले आहेत 4:45 आणि ते सगळेजण खाली गेलेले आहेत. गाडी आली आहे, आम्ही जी टेम्पो ट्रॅव्हलर बुक केली होती ती खाली आलेली आहे. आता आम्ही दोघंजण आहेत, मी आणि राहुल. आणि मी इफ यू आर वंडरिंग की मी शर्ट आणि असं का घातलं आउटफिट, तर हे मोस्ट कम्फर्टेबल वाटलं मला म्हणून मी घातलं आहे. आणि फुल स्लीव्ज राहील त्यामुळे थोडं कवर पण राहील. आणि आम्ही सगळं एकदा चेक करतो आहे फायनल की काही राहिलं नाही राहिलं ते. आणि आम्ही टोटल 10 ते 11 जण आहोत आणि त्यामुळे आम्ही मोठी टेम्पो ट्रॅव्हलर बुक केली आहे. आणि रूट जास्त लांब नाही आहे, 2-3 तासाचं रन आहे. तर आम्ही पोहोचून पण लवकर जाऊ आणि लवकर पहाड चढायला चालू करू, कारण की जेवढं लवकर पोहोचू तेवढं लवकर चांगलं, कारण की नंतर जर ऊन लागलं तर मग चढायला प्रॉब्लेम आहे. सो Yo, Chirag, that shit's crazy. तर पहिला चहा ब्रेकला थांबलो आहे आम्ही. आता आय थिंक 6 वाजले आहेत आणि इथून निघून आम्हाला जवळपास 1 तास झाला आहे. इथं आम्ही चहा वगैरे पिणार आहोत आणि तिथून मोस्ट प्रोबेबली नॉनस्टॉप जाऊ, कारण की आत्ता मी गुगल मॅपवर चेक केलं तर अरायवल टायमिंग 8 दाखवत होतं. पण मग जेवढं लवकर पोहोचू आम्ही तेवढं चांगलं. आम्हाला तेव्हाच गड चढायचं जेव्हा कमीत कमी ऊन असेल. एकदा वर पोहोचल्यानंतर ऊन आलं तर काही प्रॉब्लेम नाही, उतरताना ऊन लागलं तरी प्रॉब्लेम नाही, कारण की उतरणं सोपं आहे, फक्त चढणं अवघड आहे. सो आम्ही ट्राय करतो की जेवढं लवकर होईल तेवढं लवकर पोहोचायचं, लवकर चढायला चालू करायचं. तर गडावर जायचे टोटल 2 रस्ते आहेत. एक रस्ता आहे जी पायवाट आहे आणि दुसरा आहे जे त्याने पायऱ्या बांधलेल्या आहेत. तर तुम्ही दोन्ही रस्त्याने जाऊ शकता. ज्या पायऱ्या आहेत त्या थोड्याशा स्टीफ आहेत चढायसाठी आणि पायवाट आहे तर ती जशी पायवाट असते रेग्युलर तशी पायवाट आहे. मी आत्ता इथं बऱ्याच लोकांना पाहिले वर गडावर पायवाटीने जाताना. तर ट्रेक आता स्टार्ट झाला आहे आणि जसं बुरख्यालने सांगितलं, जसं ऋषिकेशने सांगितलं तसं आम्हाला या रस्त्यात खूप गाढव दिसतील, कारण की हे सगळे जे गाढवं आहेत ते वर दगड घेऊन जातात, दगड वाहून निघून जातात.
ॲक्च्युली हा रस्ता सरळ इकडे जातो आणि हा फिरून जातो, त्यामुळे आम्ही हा शॉर्टकट घेतोय वर. अशी फिजिकल ॲक्टिव्हिटी मी खूप काळानंतर करतोय. आम्ही जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा खूप गड वगैरे जायचो आम्ही, तेव्हा काही वाटत नव्हतं. बट आता खूप दिवसानंतर चढतोय, त्यामुळे खूप दम लागतोय. अजून तर काही 10% आय थिंक चढणं झालं नाही आमचं. तर कुणालने मला टीप दिली आहे की मी जेवढं बोलेल तेवढं मला अजून श्वास फुलेल माझा, त्यामुळे मी बोलतो कमी आणि तुम्हाला दाखवतो जास्त. बुरकुल्या जाऊ ना जायचं जाता येईल ना वरती. शॉर्टकट आहे ठेवून दे मध्ये. जसं जसं अजून वर जाऊ तसं तसं अजून व्ह्यू चांगला होत जाईल. जसं आपण जंगलात किंवा कुठे एक्सपिरियन्स करतो तसंच सेम इथं पूर्ण एकदम इतकं शांत आहे. इथं थोडीशी पिंजरी पडली किंवा थोडा पाण्याचा जरी आवाज झाला तर लगेच ऐकू येतो आवाज, कारण की एवढं शांत आहे. आणि टाईम अपडेट आहे, आता वाजल्यात 9. आमचं टार्गेट आहे की 10 वाजेपर्यंत तरी वर पोहोचायचं आहे आमचं, म्हणजे मी ठरवलं टार्गेट आहे. मला आयडिया नाही अजून किती बाकी आहे, बट स्टील मला वाटते 10 पोहोचायला हवं विथ युझिंग ऑल द शॉर्टकट्स लाईक दिस. वर चढताना काही काही जागेमध्ये तुम्हाला दुकानं मिळतील जिथं तुम्हाला टाईमपास खायचं वगैरे मिळेल. ठोस खायला काही नाही मिळणार, पण मग तुम्हाला छोटं छोटं काही थंड पेय किंवा असं काही हवं असतं तर तुम्हाला तसं मिळतात. बरेच मी 2-3 स्टॉल आत्तापर्यंत पाहिलेत. Yo, Chirag, that shit's crazy. Crazy. तर इथं आधी तिकीट होतं 2019ला जेव्हा ऋषिकेश आला होता तेव्हा सांगत होता इथं दिलेलं आहे त्यांनी त्याचं तिकीट वगैरे, पण आता इथं तिकीट सध्या बंद आहे, तर डायरेक्ट एंट्री आहे. तुम्ही जेव्हा गडावर येतात तेव्हा खाली तुम्हाला ते विचारतात की तुम्हाला गाईड वगैरे हवा आहे का. तर आमच्यापैकी ऋषिकेशला थोडीशी माहिती होती आणि आम्हाला पण थोडी माहिती होती, त्यामुळे आम्ही गाईड प्रेफर नाही केला. बट इफ यू आर कमिंग फॉर द फर्स्ट टाईम आणि तुम्हाला जर भरपूर माहिती घ्यायची असेल तर तुम्ही खालून गाईड हायर करू शकता. आय एम नॉट शुअर अबाउट द प्राईस की ते किती चार्ज करतात ते, बट यू कॅन आस्क देम अँड बार्गेन. तर हा हत्ती तलाव आहे. इथं हत्ती तलावाबद्दल माहिती लिहिलेली आहे, तुम्हाला वाचायचं असेल तर पॉज करून तुम्ही वाचू शकता. शिरकाई देवीचं मंदिर आहे. तर आता इथं नावचं मिटलंय पूर्ण, बट इथं आहे मुख्य बाजारपेठ होती ही. तर हा जो भाग आहे तिथं सगळेजण आपल्याकडे भाजी मार्केटमध्ये कसं असतं तसं प्रत्येकाला एक वेगवेगळं त्यांनी दिलेला आहे भाग की जिथं तुम्ही बसून हे करू शकता. तर इथं पूर्ण ही खूप मोठी बाजारपेठ आहेत, पण बघू शकता तुम्ही. आता या बाजारपेठेचे जे एक एक ब्लॉक्स आहेत त्यातल्या एका ब्लॉकवर मी चढतोय आत्ता. मी ब्लॉकला जर चुकीचं प्रोनाऊन्स करत असेल तर प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की काय प्रोनाऊन्स करू शकतो अजून आपण याला. तर इथून व्ह्यू खूप छान आहे असा. आय एम प्रिटी शुअर की कॅमेरा एवढं जस्टिस नाही करणार या व्ह्यूला, कारण की समोर पूर्ण वेगळे दृश्य दिसते आम्हाला. तो हा जो एक भाग होता बाजारपेठचा तिथून आम्ही आत्ता चढलो होतो आणि तुम्हाला जो व्ह्यू दाखवला आता तो तिथला होता. तर अशा भरपूर आहेत, मला एक्झॅक्ट त्यांचा काउंट माहिती नाही की एक्झॅक्ट किती आहेत ते. तर अशा शाळेच्या ट्रिप वगैरे पण इथे येत आहेत. तर इकडं बाले किल्ला, सिंहासन स्थळ, राजदरबार आणि राणी वसा आहे. तिकडे चाललो आहे आता आम्ही.
इथं जे व्यापारी वगैरे होते ते इथं राहायचे, इथं त्यांचे घरं होते आधी. तर हा जो होता तो पूर्ण महाराजांचा दरबार होता. आणि आत्ता मला ऋषिकेशने सांगितलं की जेव्हा इथं पूर्ण शांतता असती तेव्हा त्या बाजूला जरी काडेपेटे जरी आपण लावली किंवा कागद जरी फाडला तर इथपर्यंत आवाज यायचा. सो बेसिकली जेव्हा इथं महाराज बसायचे तेव्हा पूर्ण दरबारात त्यांचा आवाज यायचा, कारण की त्या काळात काही माईक वगैरे नव्हते. आणि इथं महाराज बसायचे तर तिथून त्यांना मंदिर दिसायचं. तर हा जो एरिया मागचा तुम्हाला दिसतोय, इथं होतं सिंहासन, समोर दरबार आहे. आणि या मागच्या एरियात सगळे महाराज वगैरे राहायचे, मंत्री, महाराज, राणी, या सगळ्यांचे इथं घरं होते आधी. राज्याभिषेकाच्या वेळेस इंग्रज पण आलते, मुघल सरदार पण काय होते. त्यांनी ते पाहून डायरेक्ट शॉक झाले. डायरेक्ट हत्ती होते 2 वरती, मोठे मोठे हत्ती, एवढ्यावर हत्ती. हे पॉज करून तुम्ही वाचू शकता. आणि इथं राजवाडा होता आणि इथं होता छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा. ही मुख्य बेडरूम होती छत्रपती शिवाजी महाराजांची. तर हे वेगवेगळ्या राण्यांचे घरं आहेत. राणी, हा हे सगळे राणीवसा आहेत. चल जाऊ. तर इथं धान्य कोठार होते यांचे. तर ही रूम जी होती ती संभाजी महाराज जेव्हा लहान होते तेव्हा त्यांच्या आईची आणि त्यांची रूम होती. आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगू शकतो की माझा व्लॉग पाहून तुम्हाला सगळ्या गोष्टी गडावरच्या नाही कळणार, कारण की मी पण सगळ्या गोष्टी कवर नाही करू शकणार, व्लॉग खूप लेंदी होईल. तर त्यासाठी मी सजेस्ट करू शकतो की तुम्ही इथं येऊनच पूर्ण एक्सपिरियन्स करू शकता, कारण की तुम्ही व्हिडिओ पाहण्यापेक्षा तुम्ही जेव्हा इथं येऊन ही गोष्ट एक्सपिरियन्स करता तेव्हा तुम्हाला खरी जाणीव होते की आपले म्हणजे शिवाजी महाराजांनी किती मोठे मोठे गोष्टी आणि किती मोठ्या मोठ्या गोष्टी बांधलेल्या आहेत आणि बनवलेल्या आहेत. तर मी सजेस्ट केलं की तुम्ही इथं येऊनच व्हिजिट करा, पहा. तरी मी पूर्ण प्रयत्न करतो की जेवढे मेन स्पॉट आहेत ते तुम्हाला मी कवर करून व्हिडिओमध्ये दाखवेल. जाऊ दे ना, आता भेटली आपण. छान आहे, ताक पण छान आहे. तर हे पूर्ण 7 मजली होतं. आता फक्त इथं या साईडला 2 आणि इथं 3च बाकी आहे. तर इमॅजिन करू शकता की 7 मजली किती होऊ शकतं आहे. तर इथून अशी एंट्री आहे. आणि मी जे तुम्हाला जे 7 मजलीचं बोललो तर त्याची इथून एंट्री होती, मी तिकडे दाखवलं मागून पायऱ्या, आणि इकडून अशी एंट्री होती आतमध्ये. आणि हे इंटेरियर त्याचं पूर्ण. आता इथून दाखवलं तुम्हाला मी. की जे 7 मजली मी सांगतोय ते ॲक्च्युली विजयस्तंभ होता. की जेव्हा एखादा गड किल्ला वगैरे नवीन जिंकायचे तर त्या विजयस्तंभाच्या 7व्या मजल्यावर जाऊन ते लोक घोषणा वगैरे करायचे. घोषणा इन द सेन्स ओव्हरऑल आता आकाशबाजी वगैरे असे ते करायचे, जेणेकरून की पूर्ण जनतेला कळायचं की आपण नवीन एक गड किल्ला जिंकलेला आहे असं. हा आय थिंक 2रा का 3रा मजला आहे. अशी वर अजून 7 मजले होते आणि इथून सगळ्यांना दिसायचं तसं. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर हिंदवी स्वराज संस्थापक शमशेर बहादुर जानता राजा महाराजाधिराज योगीराज श्रीमंत 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 श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. मासाहेब जिजाऊ साहेबांचा जय. नमः पार्वती पतये हर 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 हर
तर ही गुप्त चर्चा करायसाठी ही रूम होती. आणि इथं मी जेव्हा भिंतीला हात लावतो खूप एकदम गार आहे ही भिंत. आणि आता जी घोषणा दिली आम्ही जस्ट चेक करत होतो की या घोषणेचा आवाज बाहेर जातो का नाही ते. माझा आवाज आला का टाळी वाजवायची तिकडून. आवाज द्या, आवाज थांबा 1 मिनिट. जय. जसं तुम्ही आत्ता ऐकलं की जेव्हा या दरवाजाच्या एकदम जिथून दरवाजा सुरू होतो ते जिथं महाराज बसायचे, तर त्यांनी अशी सिस्टीम बनवली होती की एकदम शेवटीला तुम्ही चुटकी जरी वाजवली तरी एकदम महाराजांच्या सिंहासनापर्यंत त्यांना आवाज जाईल. कारण की एकदा खूप जनता यायची इथं आणि प्रत्येकाला महाराजांना भेटणं पॉसिबल नव्हतं. सो ते जिथं उभे राहायचे ते तिथूनच बोलायचे आणि ते महाराजांना कळायचं. आणि अजून एक पॉईंट मला ऋषिकेशने सांगितला की जर कोणी सभा चालू असताना किंवा काही चालू असताना कुसबुस जरी केली तिथं तरी ती गोष्ट महाराजांना ऐकू जायची. तर ही सिस्टीम त्यांनी त्या काळात बनवली होती जेव्हा महाराज होते तेव्हा. तुम्हाला व्हिडिओमध्ये जरी प्रॉपर आवाज आला नसेल की त्यांनी तिथून काय बोललं, बट तुम्हाला चुटकीचा वगैरे आवाज तर आलाच असेल, पण जेव्हा तुम्ही इथं येऊन पाहताल तेव्हा एकदम प्रॉपर आवाज येतो आहे की तिकडं तुम्ही किती बारीक आवाज बोललात तरी इथं इथपर्यंत ऐकू येतं. तुम्ही आत्ता ही जी मागे पाहताय तर ती आहे समाधी. तर तुम्ही हे पॉज करून वाचू शकता. आणि ही समाधी. आणि आता आम्ही मंदिराकडे जातो दर्शन घ्यायला. आणि इथं पण ना काहीतरी इथं ज्या देवीचं किंवा ज्या देवाचं मंदिर आहे त्याचं काहीतरी मंत्र किंवा काहीतरी लिहिलेलं आहे. तर हे पण तुम्ही पॉज करून वाचू शकता, मराठीमध्येच आहे. तर आतमध्ये आत्ता आम्ही दर्शन घेतलं. महादेवाची पिंड आहे आतमध्ये. आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की शिवाजी महाराज जे होते ते महादेवाचे खूप मोठे भक्त होते, त्यामुळे त्यांनी इथं हे मंदिर बांधलेलं आहे. आणि हे मंदिर त्यांनी जसं तुम्हाला सांगितलं की त्यांनी मस्जिदच्या शेपमध्ये बांधलेलं आहे, जेणेकरून की याला काही हानी होऊ नये इंग्रजांकडून किंवा कुठल्याही लोकांकडून. आणि मी मध्ये कॅमेरा घेऊन गेलो नाही कारण की जस्ट टू रिस्पेक्ट द गॉड. चाल ना बाबा, मग काय आता तुझं पूजा करू काय? नमस्कार मित्रांनो, तुम्ही मला पूर्ण ब्लॉगमध्ये आतापर्यंत बघितलेलं नसेल. मी फारच म्हणजे एकदम घाईत आणि एकदमच कुठल्याच प्रकारचा ब्रेक न घेता मी चालत होतो. म्हणजे जर थांबले तर तुम्ही तिथेच थांबून जाता. दम लागतो. दम लागल्यानंतर जो मोमेंटम बसलेला असतो तो पूर्ण खालवला जातो. त्यामुळे मग रपसप वरती आलं आणि जो थकवा होता तो थकवा पूर्णपणे गायब झालेला आहे. म्हणजे माझाच नाही तर संपूर्ण टीमचा झालेला आहे. आमच्या सगळेजण एकदम बघू शकता. तर रोहन पण तुमचा व्लॉग्स मागे आहे, तो पण एकदम फ्रीली आहे. इकडे कुणाल बघू शकता. कुणाल उलटा चालतोय. कुणाल पण बघा की कुणाल कसा म्हणजे फ्रीली चालतोय. कुणाल म्हणतोय. कुणालनी प्रण घेतला की पूर्ण गड उलटा. हा सॉरी, कुणालच नाव होतं त्याचं. ते तुझ्यासारखे मला कुणाल असं बोलायची, त्यामुळे ते मी सरळ कुणाल करून टाकलं. पण सांगायचं एक गोष्ट अशी की तुम्हाला की एवढं कडक म्हणजे कडाक्याचं ऊन असलं आणि सध्या तरी सावली पडले, पण एवढं कडाक्याचं ऊन असलं तरी पण जे वर आल्यावर तुम्हाला जी थंड हवा मिळणार आहे त्याचा आनंद एक वेगळाच असतो. आणि ज्यावेळेस तुम्ही महाराजांच्या प्रतिमेसमोर जाताच तर त्यानंतर जी एनर्जी तुम्हाला अशी अनुभवते, तर म्हणजे मी शब्दात ते सांगू नाही शकत, वर्णन नाही करू शकत मी तुम्हाला. पण एक वेळेस तुम्ही सर्वांनी नक्कीच या रायगडला, जर कोणी आलेलं नसाल नक्की याची अनुभूती घ्या तुम्ही. पुढे बघू. तुम्हाला जर ट्रेकिंग करायची नसेल तर यू ऑल्सो हॅव ऑप्शन फॉर रोपवे. 300 रुपीज, मी जसं ऐकलं 300 रुपीज पर पर्सन त्याचं तिकीट आहे.
सो इफ यू कॅन ट्रेक दॅट इज गुड फॉर यू. तुम्ही येऊ शकता, त्याची वेगळी मजा आहे. पण तुम्ही जर सिनियर सिटीजन असताना किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील चढाई रिलेटेड, तर तुम्ही रोपवे घेऊन सरळ येऊ शकता. पण आम्ही तर रेकमेंड तुम्हाला हेच करणार की तुम्ही की पायी चालत आले तर ते बेस्ट होईल तुमच्यासाठी. सो तुम्ही सगळ्या गोष्टींची अनुभूती तुम्हाला गडाच्या एकदम वरपर्यंत पोहोचण्यापर्यंत तुम्हाला सगळी अनुभूती होईल. तर तुम्ही नक्कीच त्याचा एकदा तरी अनुभव घ्या. सॉरी नमस्कार. जागा पाहून तसं काय? नाही जागा पाहून नाही. अच्छा, ओव्हरऑलच का? गणाजी नीट आहे. आता लिंबू सरबतच्या ब्रेकसाठी थांबलोय आम्ही. चिप्स आणि लिंबू सरबत पितोय. आणि इथून आता कॅमेऱ्यात बघावं लागतं. कॅमेऱ्यात बघतोय. बघितलं मी, तू कुठं बघतो? इथून आता आम्ही जाऊ पुढे हे सगळं पिऊन. तर आता आम्ही जात आहोत टकमक टोकाला, जे आहे इथं. हिंदीतनं कोण बोलला? चने आटे क्या? तर आम्ही पोहोचलोय टकमक टोकाला. म्हणजे अजून पोहोचलो नाही, थोडंसं एवढा आहे बघा, हा एवढा गॅप बाकी आहे फक्त. पण इथून जो व्ह्यू येतोय डायरेक्ट, म्हणजे कॅमेरा आणि फोटो 1% पण जस्टिस नाही करू शकणार. मी जेव्हा हे पाहतोय समोर डोळ्यांनी, तेव्हा मला बिलकुल बिलीव्ह होत नाही आहे की असं काही खरंच एक्झिस्ट करतंय. म्हणजे 95% पूर्ण हेलिकॉप्टर व्ह्यू आहे. हेलिकॉप्टरने बसल्यानंतर आपल्याला कसे पर्वत किंवा खालच्या जमिनी घरं दिसतात, सेम व्ह्यू आहे, सेम. आणि तुम्हाला इथून पायऱ्या पण दिसत आहेत गडाच्या. आणि आता जायचं आहे तिकडं खाली. तर असं आहे काही टकमक टोक. हे लोक इथं वर थांबलेत. आपले पण तर नाही, ते मी सांग. आम्ही 2-3 थांबले, बाकी सगळेजण वर थांबलेत. कुणाल पण आलाय. आणि व्ह्यू इथून काय असा आहे. ओ सरक घ्या की एखादा. तर माझ्या फोनची चार्जिंग ही कमी होतीये, तर मी आता व्ह्यू एन्जॉय करतो आणि तुम्हाला भेटतो वर. इट्स अ थ्रिलिंग वे. फटके हाथ में आ रही है. Yo, Chirag, that shit's crazy. Crazy. आता आम्ही पायऱ्या उतरतोय आणि आमच्या पायाची पूर्ण लागली. खूप वाट लागली आहे पायाची. आणि आता 3 वाजलेत ना, 3 वाजले, 2 वाजले आता. आणि एकदम प्रॉपर जे उन्हाळ्याचं दुपारचं ऊन असतं 2 वाजता, तसं ऊन आहे एकदम कडक, म्हणजे एकदम कडक आहे. टिंगल नाही करणार. टिंगल नाही करणार. उन्हाच्या बाबतीत अजिबात टिंगल नाही. कडाक्याचं ऊन आहे. आणि हे बघा तुम्ही बघू शकता, असं म्हणजे घामाघूम झालं. तर आम्ही पूर्ण मामाचे सॉरी. आम्ही आता सकाळी 9 वाजता आलो होतो ट्रॅकिंगला. ट्रॅकिंग म्हणजे आम्ही गडाची सैर करायला आलो होतो. बरोबर सैरच करायला आलो होतो. आता आम्ही रिटर्न चाललेलो आहे. परत खाली उतरतो आम्ही. आमची गाडी खाली लावलेली. आता आम्ही खाली गेल्यानंतर मस्त जेवण. भूक नाही भूक तर खूप लागली, पण जेवायची इच्छा अजिबात होत नाही. काय बोलले, पाय पण म्हणजे असं अंग दुखते, पण अंग दुखल्यासारखं होत नाही. घरी जाऊनच समजणार आहे काय. हा, आता जेव्हा आम्ही झोपू ना, तेव्हा आम्हाला कळलं ते काय म्हणजे प्रॉब्लेम काय ते घरी जाऊनच कळणार आहे. हो. सो फायनली आम्ही पायथ्याला पोहोचलो आहेत. अजून सगळेजण आले नाहीयेत. आम्ही 2-3-4 जणच आलेले आहेत फक्त. बाकी जण येत आहेत. तर येतानाचा हा जो आम्ही दुसऱ्या ह्यानी आलो स्टेप्सनी, त्या खूप एकदम स्टीफ होत्या. तर जाताना जर चढलो असतो आम्ही तर जास्त थकलो असतो आम्ही. त्याच्यामुळे आम्ही बरं झालं त्या रोडने गेलो जाताना.
तर आता इथून मे बी आधी जेवण करू किंवा गाडीत बसू किंवा आधी गाडीत बसून मग जेवण करू. आय लेट यू नो जे डिसाईड होतं ते. तर इथं भजे उसाचा रस या ब्रेकसाठी थांबलो होतो आम्ही. हे मागचं हॉटेल आणि तिथं सगळ्यांनी कांदा भजे, आलू भजे, उसाचा रस. निखिलने 3.5 ग्लास उसाचा रस पिला आहे. आता माहीत नाही गाडीत तो उलटी करेल न करेल काय माहिती. तर आता इथून आम्ही निघणार. आता वाजले 4, 4:15 वाजले आता. तर आता आम्ही इथं हेवी नाश्ता केलायच आहे. तर आम्ही ठरवलं की डायरेक्ट घरी जाऊनच आता आपण जेवण करूया, मध्ये कुठे थांबायला नको. मग आम्ही डायरेक्ट घरी जाऊन आता जेवण करू. आणि तुम्हाला माझ्या चेहऱ्या पाहून दिसतच असेल मी खूप थकलेला आहे. तर मी आता डायरेक्ट गाडीत बसतो आणि तुम्हाला घरी गेलं की भेटतो. सो वी हॅव रीच्ड होम आणि आम्ही खूप थकलेलो आहोत. थोडा थकवा कमी झाला कारण की आम्ही इथं भजे वगैरे खाल्ले होते. थोडंसं खाल्लं आणि आराम केला, त्याच्यामुळे थोडंसं आता बरं वाटते. तर आता सगळेजण फ्रेश होतील आणि नंतर मग थोडा एक अर्धा पाऊण तासानंतर आम्ही सगळेजण जेवायला जाऊ. तर मी हा ब्लॉग इथंच एंड करतो. हा जर ब्लॉग आवडला असेल, या ब्लॉगमध्ये तुम्हाला माहिती मिळाली असेल भरपूर सारी, तर नक्की लाईक करा. आवडलं नसेल तरी चॅनलला सबस्क्राईब करा, पुढचा ब्लॉग आवडेल तर. बस बाकी आय विल सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. आणि अजून काही तुमच्या थॉट्स असतील या ब्लॉगबद्दल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाका. अँड आय विल सी यू इन द नेक्स्ट वन. बाय बाय.